एका छोट्याशा गावात कुटुंब राहत होतं. घर गरीब होतं, पण प्रेमानं भरलेलं होतं. रामू काका, त्यांची बायको सुनंदा आणि 2 पोरं गण्या आणि चिंगी राहत होती. रामू काकांकडे एक फार जुनं रेडिओ होतं. ते चालू केलं की आधी आवाज यायचा, अहो बाबा, ह्यो रेडिओ नाय, भूताचा आवाज हाय बहुतेक. बा, नवं घेऊया ना, ह्यो तर फाटकाच झालाय. हे ऐकून सगळं घर हसून लोळलं. रामू काका पण हसले, पण त्यांच्या चेहऱ्यावर त्या रेडिओ बद्दलचं वेगळंच प्रेम दिसत होतं. एक दिवस शेतावरून दमून भागून रामू काका घरी आले आणि खाटेवर बसले. चिंगीने त्यांना पाणी दिले. खाटेवर बसून रामू काकांनी रेडिओ लावला, पण रेडिओतून गाणं नाही, फक्त चर खर टन टन आवाज येत होता. बा, ह्याला डॉक्टरकडे न्या ना, आजारी पडलाय वाटतं. लगेच गण्या आणि त्याची आई आली. अगं, रेडिओला कसला डॉक्टर? गण्या म्हणाला, हो ना, रात्री लावलात तर गावातली लोक पळून नाही जातील. हे ऐकताच रामू काका एकदम शांत झाले. त्यांनी रेडिओकडे बघितले आणि डोळे पाणावले. रामू काका म्हणाले, अरे गण्या, ह्यो साधा रेडिओ नाही रे, ह्यो तुझ्या आज्यानं मला दिला होता. खरंच बा? वय रे, मी लहान होतो तेव्हा ह्याच रेडिओवर आम्ही गाणी ऐकायचो, क्रिकेटची मॅच ऐकायचो आणि दिवाळीत सगळं गाव आमच्या घरी जमायचं. घरात एकदम शांतता पसरली. गण्या आणि चिंगीला पहिल्यांदाच त्या जुन्या रेडिओची किंमत कळली. दुसऱ्या दिवशी दोघांनी एक प्लॅन केला. आपण दोघे कामाला जाऊन बाला एक नवीन रेडिओ घेऊन देऊ. गण्या किराणा दुकानात काम करू लागला. चिंगी शेजारच्या काकूंच्या सोबत मूर्ती बनवू लागली. दोघांनी कामाला जाऊन थोडे थोडे पैसे साठवले. उद्या बाचा वाढदिवस आहे, आपण त्यांच्यासाठी सरप्राईज घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी रामू काका झोपेतून उठले आणि समोर बघतात तर काय, एक नवीन रेडिओ. लगेच गण्या पळत आला आणि म्हणाला, बा, आता भूताचा आवाज बंद. पण जुनं रेडिओ आपण जपून ठेवायचं हो, कारण ह्यात आजोबांच्या आठवणी आहेत. हे ऐकून रामू काकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझी पोरं गरीब घरात जन्मली, पण मनानं सोन्यासारखी आहेत. त्या दिवशी घरात हशा पण होता आणि डोळ्यात पाणी पण. कारण खरं सुख पैशात नसतं, ते कुटुंबाच्या प्रेमात असतं.